काय मानसी? एक नुसतं जाम जाम मागा लागले. जामा नाही बरं एका वेळेस बाहेर. मानसी ते बाहेरचं जाम नको, मी तुला घरीच फळ आणून देतो, घरीच कर बरं. चालते आला मग मी घरीच तयार करते. हॅलो नमस्ते, तुमचं स्वागत आहे श्रेयाज मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट जॅम. तर मी त्यांना म्हणलं होतं बाहेरून जॅम आणा, तर ते काही तिला बाहेरचं काहीच खायला देत नाही. तर ते म्हणले की घरीच कर. त्यासाठी मी घेतलं होतं एक सेट मस्त त्याची साल काढून घेतली. नंतर घेतलं एक केळ, त्याच्यानंतर घेतले मोसंबीला मस्त असं तसंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर घेतलं आहे डाळिंब मी तर अर्धच घेतलं होतं. त्यानंतर अर्धच ड्रॅगन फ्रूट घेतलं. त्यानंतर एक बीट घेतलं. बीट पौष्टिक पण असते आणि कलर पण छान येतो जॅमला. त्यानंतर घेतली आहे मी पपईची एक फोड. पपई जास्त नाही घ्यायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता असे सगळे मी फळं कट करून घेतले आहे. त्यानंतर ठेवायची कढईमध्ये सगळे फळं घालायचे. नंतर एक वाटी मी मस्त इथं साखर घालून घेतली आहे. त्याला चांगलं असं मिक्स करत घ्यायचं आहे चांगलं शिजेपर्यंत. याला मस्त असं आता पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्यामध्येच ते होऊन जाते. साखर पूर्ण विरघळलं आहे आणि फळालाही पाणी सुटले आहे. तर आपलं मस्त आता इथं शिजलेलं आहे. याला आता मिक्सरच्या जारमध्ये काढूयात. मिक्सरच्या जारमधून काढल्याच्या नंतर तीच कढई घ्यायची. कढईवर चाळणी ठेवायची. मस्त याला पुरणाच्या चाळणीवर असं पुरण कसं हटतो तसंच याला पूर्ण असं रब करून घ्यायचं. जे वरी असते ते गाळ राहतो आणि जे खाली असते ते आपल्याला बॅटर मिळून जाते. त्याच्यानंतर मस्त शिजायला ठेवायचं. इथं थोडं अर्ध शिजत आलं होतं. अर्ध शिजत आल्यावर मी अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे ह्याच्यामध्ये. त्याला मस्त असं मिक्स करत गाठवाईपर्यंत याला चांगलं शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजून पातळ आहे थोडं. आणि थोडं आता बघू शकता आता घट झालेलं आहे म्हणजे आपलं झालेलं बॅटर. तरी मी एक काचाची बरणी घेतली आहे. काचाच्या बरणीमध्ये आपल्याला मस्त याला असं भरून घ्यायचं आहे जॅमला. तुम्ही चपातीवर, ब्रेडवर, लेकरांना कशावर जरी लावून दिलं तर लेकरं एकदम आवडीनं खातील आणि एकदम हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे. तुम्ही पण तुमच्या लेकरांसाठी करा. खूप छान आहे. आणि मी तर काचाच्या जारमध्ये याला भरून ठेवला आहे.